2018 साली मी वारी अंतरीची म्हणून एक छोटासा प्रयत्न केला. तर मी दिहू क्षेत्रापासून पुण्यापर्यंत चालत आलो वारी बरोबर, पालखी बरोबर. आणि दुसऱ्या दिवसापासून मी शांती मंदिरमध्ये वास्तव्य केलं. शांती मंदिरमध्ये वास्तव्य केल्यानंतर ज्या ज्या वारीमध्ये परंपरेच्या ज्या पूजा असतात, भजन असतं, कीर्तन असतं, प्रवचन असतं, तर ह्या गोष्टीचा जो आनंद आहे, तोच आनंद आणि तोच अनुभव वारी अंतरीच्या माध्यमातून आपण साधनेच्या माध्यमातून अनुभवू शकतो का? हा एक छोटासा मी प्रयत्न केला. तर मला विलक्षण त्याच्यामध्ये अनुभव चांगला आला. खूप छान पद्धतीने मी समजू शकलो आणि परंपरेच्या बाबतीत जो आपला समज आहे किंवा जी आपली समज आहे, त्या समजमधून मी थोडासा मुक्त झालो असं मला त्या टायमाला वाटलं. आणि बाबांनी त्या टायमाला असं मला थोडंसं सांगितलं, की जे तुला अनुभव येतील, तर ते तू थोडंसं लिखाणाच्या स्वरूपामध्ये त्याची मांडणी कर, की ते तुला समजलं पाहिजे. आणि खूप छान पद्धतीने मला ते समजलं आणि गेली 3 वर्ष झालं मी साधना करतोय आणि बऱ्याचशा रूढी, परंपरा, समज, गैरसमज आपण आपल्या जीवनामध्ये काही गोष्टींचा जो बोजवारा केलेला आहे, तर त्या बोजवाराच्या माध्यमातून आपल्याला नाहक त्रास किती होतो, याचा उलगडा व्हायला लागला. आणि खूप छान अनुभव आला मला तो वारी अंतरीचा. म्हणजे फार माझ्यामध्ये मला विलक्षण असा बदल झालेला जाणवला. आणि हे बाबांच्या मार्गदर्शनामुळे आणि साधनेचा प्रभाव म्हणा किंवा तो आनंद बाबा म्हणतात तशी ती मजा, तर ह्या अनुषंगाने खूप छान वाटलं. आणि हा माझा अनुभव परंपरेच्या माध्यमातून किंवा वारीची परंपरा या माध्यमातून मला शेअर करूशी वाटला आणि मी तो मला जेवढं जमेल त्या शब्दात मांडला. फार म्हणजे जेवढं मला सुचलं तेवढं मी बोललो. तर असा तो अनुभव आहे. आणि मग याच्यानंतर कुणाला काय बोलायचं असेल तर बोला. मी थांबतो. बाबा मगाशी म्हणाले होते ना तसं रूढी आणखीन परंपरा ह्याच्यामध्ये काहीतरी फरक असला पाहिजे असं वाटतं. तर कोणाला असा सांगता येईल का की ह्या दोन्हीमध्ये काही फरक आहे किंवा नाही? किंवा आपल्याला तरुणपणी जेव्हा वाटत असतं की मी या रूढी नाही पाळणार कारण माझी वृत्ती बंडखोर आहे थोडी, कारण मला ह्याच्यामधला अर्थ काही दिसत नाही ह्याच्यामध्ये हे पाळण्यामध्ये. तर रूढींचं पण तसंच आहे आणि परंपरांचं पण तसंच असतं का, असा मला प्रश्न पडतो. असा कोणाला पडतो का प्रश्न किंवा त्याच्याबद्दल काही म्हणावंसं वाटतंय का? हो, मी बोलू का? शिरीष देशपांडे बोलतोय. बोला बोला बोला. म्हणजे आता आयत्या वेळच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला तयारी नाहीये, त्यामुळे थोडं पुढे मागे होईल. पण मला असं वाटतं की पूर्वीच्या काळापासनं म्हणजे जनरल विचार आहे रूढी आणि परंपराबद्दल, की समाज सगळा जो आहे तो बांधलेला राहावा आणि प्रत्येकाने आपापल्या मनाने करण्याच्या ऐवजी जे पूर्वापार चालत आलेल्या पद्धती त्या अभ्यास करून केलेल्या आहेत, त्या कराव्यात. त्याच्यामागे शास्त्रशुद्ध काही विचारही असतील, की समजा माणसाचा मृत्यू झाल्यानंतर काय काय करा त्याला त्या आत्म्याला सद्गती मिळावी. नाहीतर हे जर आपल्या हिंदू धर्मात नसतं, तर आपले लोक कोणाचं तरी ऐकून काहीतरी करून अर्धवट अर्धवट करून ते शेवटी व्यवस्थित झालं नसतं. त्यामुळे त्या रूढी आणि परंपरा असं मला वाटतं एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात असं वाटतं. आणि दुसरं मला असं वाटतं की हल्ली बरेचसे लोक ज्यांचे उच्चार खूप छान आहेत, ज्यांच्याकडे बोलताना खूप छान ऐकायला बरं वाटतं, तर त्या सगळ्यांच्या जेव्हा जेव्हा काही मुलाखती ऐकल्या तेव्हा ते सांगतात की आमच्यावर लहानपणापासून जे संस्कार झाले, संध्याकाळी आम्हाला आई सांगायची नाही नाही पहिलं पाढे म्हण, पहिलं हे स्तोत्र म्हण, मगच जेवायला बसायचं. ते श्लोकांमधले उच्चार आणि जिभेची त्याच्याबद्दलची तरलता आणि मग त्याच्यानंतर हे करायचंय हे त्या वेळेला करतच गेलो. म्हणजे रामरक्षा सगळ्यांची बहुतेक सगळ्यांची पाठच आहे. कारण त्यावेळेला रामरक्षा
हे अगदी घराघरामध्ये व्हायचं आणि दुसरं काहीच नसायचं. आता रामरक्षेचा अर्थ कळायला लागला. म्हणजे मगाशीच आपण सगळ्यांनी बोलल्याप्रमाणे त्यावेळेला ते का करायचं हे कळत नव्हतं, पण आज कळतं. पण दुसरा जो मुद्दा आहे की लोकांना रूढी आणि परंपरा मान्य नाही आहेत किंवा मी नास्तिक आहे किंवा आस्तिकच्या बॉर्डरवर आहे. ऍक्च्युली आस्तिक आणि नास्तिक याच्यामध्ये बरेच लोक भेटत असतात, ज्यांनी त्यांनी आपापला हे सांभाळायचा असतो. पण जेव्हा जेव्हा वादाची वेळ येते तेव्हा मी सांगतो की मी आस्तिक आहे, माझ्या धर्म परंपरा आहेत, माझा त्याच्यावर विश्वास आहे आणि कुठली तरी शक्ती कायम माझ्या मागे उभी असते हे मला माहितीये. तर तुम्ही आता नास्तिकचे तत्व सांगा. ते म्हणले नाही, हे तुमचं सगळं भंपक आहे. पण तुम्ही सांगा ना, मग नास्तिकची जी तत्व सांगा, एखादी परंपरा सांगा, एखादी रूढी सांगा, तर ते काही त्यांना सांगता येत नाही. तर मला वाटतं या दोनच गोष्टी मला सांगायच्या होत्या की पूर्वापार आलेल्या परंपरा आणि रूढी याच्यामुळे समाज बांधला राहिला कायम, आणि याच्याही पुढे तो बांधला राहील, कारण ते मान्यावर आहे शेवटी. आणि त्या व्यक्तीला कळलं डोक्यानी की मी काहीतरी एक तंत्र मंत्र सांभाळून माझं आयुष्य सांभाळलं पाहिजे, तर त्याच्यासाठी या रूढी परंपरांची आवश्यकता आहे. त्या दोन्हीमध्ये काही भेद आहे का हे मला सांगता येत नाही. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. मी हॅलो. बोलू थोडस याच्या बाबतीत? हॅलो. हो हो, बोला ना. मला ऐकताना असं वाटलं की रूढी याचा अर्थ आणि परंपरा याचा अर्थ वेगवेगळा आहे. तर रूढी म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येते की रूढार्थाने केली जाणारी गोष्ट ती रूढीत कालांतराने बदलते. म्हणून ती एक उदाहरण घ्यायचं झालं तर एक ती आजीबाईंची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ती घरात आलेला सुनेल सांगते की ह्या सासूबाईंची ही मांजर आहे आणि तिला आपण दूध प्यायचं, तिला सगळ्या गोष्टी सांगायच्या, असं त्या सासूबाई करत असतात. सो ती सून पण सासूबाई गेल्यानंतर त्या मांजरीबरोबर तसं वागायला लागते, प्रत्येक गोष्ट तिला सांगायला लागते. कालांतराने असं होतं की ती मांजर पण जाते आणि मग आता मांजर गेलीत पण ती रूढी जर आहे आता आपली, तिच्याशी बोलल्याशिवाय आपण पुढं नाही काम करायचं, मग दुसरी मांजर आणली जाते. ही झाली रूढ झालेली, हळूहळू रूढ होणारी गोष्ट. आणि परंपरा म्हणल्यानंतर आपण जिथे म्हणतो की चोखपणा किंवा चांगली तत्व, साधं आता प्राण्यावरनच उदाहरण घ्यायचं झालं तर की प्राण्यांना आपण खायला घालणं ही जनरली आपल्याकडे मान्यता असलेली गोष्ट आहे, किंवा लोकांना मदत करावी हे चांगले मूल्य आहेत. ही परंपरा ही काही घरांमधनं, जेव्हा पूर्वी माधुकरी देणारी घरं असायची तर तिथे त्या घरांमध्ये ही परंपरा चालत होती. त्यांच्या आधीच्याही याच्यामध्ये ती परंपरा सुरुवात झाली असेल आणि ते चांगलं तत्व म्हणून त्याचं पालन करत हळूहळू ते पुढच्या पिढीपर्यंत आलं असेल. आणि त्याची परंपरा म्हणजे परम अर्थ आणि परमपदाकडे जाण्याच्यासाठी जी चांगली तत्व आहेत ती सांगितली गेली आणि त्याचं पालन होत गेलं तर ती परंपरा होते. आणि रूढी जेव्हा असते त्यावेळेला दरवेळेला त्याच्या मागचा कार्यकारण भाव लक्षात आलेलाच असतो असं नाही. एक करण्याची पद्धत आहे, सवय आहे, म्हणून ती केली जाणारी, असं मला वाटतं ते ऐकल्यानंतर. माहिती नाही मला मी बरोबर विचार करते किंवा नाही ते, पण मला नाही असं शेअर करा असं वाटतं. म्हणजे रूढ झालेलं जे असतं, काय होतं मला वाटतं, समाज हा सर्व प्रकारच्या माणसांनी बनलेला असतो ना. काही जण असतात त्यांना खूप विचार करून सगळं समजून घेण्याची इच्छा असते आणि क्षमताही असते. काही अशी असतात की ज्यांना तशी तेवढी क्षमता नसते. तर आपल्या ऋषीमुनींचं वैशिष्ट्य असं वाटतं की त्यांनी सर्व समाजाला ऍड्रेस करणारे, त्यांना त्या त्या स्तरावर समजेल, पटेल, रुचेल, मुरेल अशा गोष्टी सांगितल्या. आणि त्याचाच एक भाग म्हणून ते जे आता जे मांजराचं उदाहरण दिलं ते रूढ एक पाहिलं, वरवरचं पाहिलं, ते त्याच्या मागचं रहस्य समजून नाही घेतलं. एक शक्यता वाटते की अगदी पूर्वीचा काळ जर पाहायला गेला तर त्याच्यामध्ये महिलांना असं थोडस एवढं फ्रीडम नव्हतं जगामध्ये. मोकळेपणा वाटावा, मोकळेपणाने बोलता यावं आणि माणसाशी बोलणं एखाद्याला त्याच्यातलं काहीतरी इतर त्याला पदर, इतर पैलू प्राप्त होतात आणि ते बोलणं काहीतरी एखाद्याला वेगळ्याच दिशेने जाऊ शकतं. त्याच्यापेक्षा प्राण्याबरोबर बोलणं, किंवा गाय म्हैस पाळलेली असायची, मांजर पाळलेली, कुत्र पाळलेलं, त्याच्याशी आपला संवाद करायचा. म्हणजे ती भडास जी असते, कोंडमारा जो झालेला असतो महिलांचा, पूर्वी होत असे जास्त करून, तर तो
बाहेर पाडण्याचं एक साधन म्हणून एखाद्या अशा काहीतरी रूढी निर्माण होत असाव्या. किंवा आता आपण मंगळागौरीचं पाहतो किंवा त्याच्यातले सगळे जे ते व्यायाम प्रकारच आहेत, नाही हो का? हो हो फुगडी काय किंवा झिम्मा काय किंवा पिंगा काय किंवा गाठोडं काय, हे सगळं मला कसं माहिती आहे मला प्रश्न पडला असेल. पण त्या बहिणींच्या मी मंगळागौरीला पण उपस्थित राहत असे उत्सुकता म्हणून. तर त्यामुळे मला माहिती आहे ते. तर त्यामध्ये म्हणजे महिलांना समाजामध्ये वावरण्याची जी मुभा तेवढी नव्हती त्या काळात. तर त्याच्यासाठी काहीतरी ऑप्शन्स म्हणून कुठेतरी त्यांनी एकमेकांशी मोकळं. हम्म. बोलावं, तसं मन मोकळं करावं. याच्यासाठी हे मंगळागौरीचं काय त्याचं हे असतं ना, आपलं वाण देणं घेणं हे जे असतं ते बहुधा त्यातनं निर्माण झालं असावं. म्हणजे अं, व्यक्तिगत पातळीवर येणाऱ्या अडचणींचं निवारण करण्याचा एक सहज उपलब्ध होणारा, म्हणजे फार दीर्घकालीन असं नाही, पण ते नुसतं असं बोलल्याने काही तो प्रश्न सुटतो असं नाही, पण निदान थोडासा आधार कुठेतरी मिळाला त्यांना, असंही असू शकतं, असं आपल्याला त्याच्याकडे बघता येईल. बघा तुम्हाला कसं वाटतंय. मी बोलू का? हॅलो, ऐकायला येतंय सगळ्यांना? हो, हो येतंय. येते. हो हो हो, बोला बोला. हो. ऍक्च्युली जेव्हा विषय सांगितला योग परंपरेचा महिमा, म्हणजे 3 गोष्टी एकत्र येत आहेत. योग, परंपरा आणि त्याचा महिमा. म्हणजे मी विचार केला की परंपरा आपण खूप वेगवेगळ्या असतात परंपरा. पण योग परंपरेचा महिमा म्हणजे नक्की काय असेल? तर योगामध्ये आपण 4 योग बघतो, जे कृष्णाने सांगितल्या. कर्मयोग, ज्ञानयोग, राजयोग आणि भक्तियोग योग. तर कृष्णाने अर्जुनाला सांगितलं किंवा व्यासांनी शुकदेवाला सांगितलं, शुकदेवाने परीक्षितला सांगितलं आणि त्या अंती म्हणजे व्यासांनी ज्या वेळेस शुकदेवाला सांगितलं त्यावेळेस शुकाला जो अनुभव आला तोच अनुभव परीक्षिताला सुद्धा आला. त्यामुळे त्याला मरणाच्या वेळेस काहीच भीती नव्हती. आणि अ, म्हणजे असं आहे की प्रत्येकाची सुरुवात गुरुकडनं होते. म्हणजे आपण योग परंपरेचं बघतोय त्याच्यामध्ये गुरुकडून सुरुवात होणार आहे. पण प्रत्येक जण स्वतःमध्ये स्वतः विचार करून किंवा स्वतः जे अनुभव घेईल त्याच्यातून तो स्वयंभू बनून जाणार आहे. आणि मग कुठल्या पण योग माध्यम कुठलं पण असू दे, की राजयोग असू दे किंवा भक्तियोग असू दे, त्याच्यामध्ये म्हणजे मला जे वाटतंय की भक्तियोगामध्ये जी व्याकुळता आहे ना ती आणि ध्यान योगामधला प्राणायाम, या दोन्ही गोष्टी आपल्याला साधारण एकच प्रकारचा अनुभव देतात. हा योग म्हणजे कुठलाही योग असू दे, सुरुवात कशीही असू दे, म्हणजे कुठल्याही योगामधून असू दे, आणि सुरुवातीला आपण खूप वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे असणार आहे, पण अंतिम जो अनुभव येणार आहे प्रत्येकाला, तो प्रत्येकाचा अनुभव तेवढाच परिपूर्ण असणार आहे. म्हणजे गुरु परंपरेमध्ये रामकृष्णांनी जो अनुभव घेतला तोच अनुभव विवेकानंदांना सुद्धा आहे. आणि ही जी परंपरा आहे ना, की योग म्हणजे आपण काय म्हणतो मिलन किंवा अ, संयोग म्हणतो, की स्वतःशी एकरूप होणं किंवा आपली जी पण इष्टदेवता आहेत तिच्याशी योग घडणं म्हणजे आपण योग म्हणतो, बरोबर? मग हे जे योग आहे, जे माध्यम जे गुरुकडून आलेलं आहे, ते गुरुचा अनुभव आणि शिष्याचा अनुभव दोघांचा सारखा होऊन जातो. आणि हीच त्याची एक ग्लोरी आहे, म्हणजे हाच त्याचा एक महिमा आहे, की अ, की किती पण आपण मागे गेलं तरी प्रत्येकाला समान अनुभव येणार आहे, कारण की तो त्या गुरुचा शिष्य, त्या शिष्याचा पुढचा शिष्य, कारण की अ, अ, योग हा जो जेव्हा आपण शब्द वापरतो त्यावेळेस तो अ, सर्वांसाठी सारखाच असला पाहिजे, की
आपण स्वतःशी एकरूप होतो. मग तो अनुभव वेगळा असू नाही शकत कोणाचाच. गुरुचा, शिष्याचा, त्याच्या शिष्याचा, ह्या पूर्ण परंपरेमध्ये सगळ्यांना आलेला अनुभव अंतिमतः म्हणजे सगळ्यात शेवटचा अनुभव. मला नाही माहिती पूर्ण अनुभव कसा असतो वगैरे, पण मी आतापर्यंत जे काही वाचलंय त्याच्यामध्ये किंवा जसं इतरांच्या अनुभवामध्ये सांगितलंय की तो जो अनुभव आहे तो प्रत्येकाला सारखाच असतो, की स्त्री असू दे, पुरुष असू दे, लहान मूल असू दे किंवा मग कुठला वृद्ध माणूस असू दे. आणि हीच एक ग्लोरी आहे योग परंपरेची, की सर्वांना एकरूप करतो तो, आणि हाच त्याचा महिमा आहे असं मला वाटतं. बस एवढंच बोलायचं होतं. म्हणजे मला एवढंच योग परंपरेची महिमा या शब्दातून जे मी विचार केला त्यातून मला एवढंच वाटतंय. हे खूप छान कळलं. पण ना खूप लोकांचा विरोध असतो परंपरा किंवा रूढी, म्हणजे त्यांना सगळं एकच वाटतं. मलाही पूर्वी एकच वाटत होतं ते. तर मुख्य विरोध काय असायचा की त्याच्यामध्ये ना कुठेतरी तोचतोपणा आहे, बांधिलकी राहतेय आणि फारसा विचार न करता आहे तेच चालू ठेवायचं आहे. मग ते कंटाळवाणं वाटतं. मग त्याच्यामध्ये नवीन काय असणार आहे असं वाटतं. तर मग तसंच आहे का? मला तर असं वाटतं की असं नाहीये, की कारण सुरुवातीचे प्रत्येकाचे अनुभव वेगळेच असणार आहे. शेवटचा अनुभव जरी सारखा असला तरी. म्हणजे एखाद्याला त्याचा ईश्वर भेटला किंवा एखाद्याला नाही भेटला, एखादा अन्वयाने गेला किंवा दुसरा व्यतिरेकाने गेला, तरी पण त्यांचा अनुभव सारखा असणार आहे. नाहीतर बुद्धांनी तर मानलंच नाही. पण आज आपण बघतो की विपश्यना वगैरे हे जे आहे त्याच्यातून त्यांना अनुभव खरंच मिळतो. आणि असं नाही की त्यांचं वेगळं आहे किंवा हे आहे, पण त्यांची सुरुवात ज्या गुरूंपासून झाली असेल तरी ते स्वयंभू बनले नंतर. त्यामुळे जर एखाद्याला वाटलं, एखाद्याच्या अनुभवामध्ये आलं की असं नाहीये आणि त्याच्यावर तो अजून संशोधन करतोय, अजून तो ध्यान करून अजून प्रयत्न करतोय आणि शेवटचा जो त्याला अनुभव आला त्याच्यामध्ये त्याची जी विचारधारा होती ती एकरूप झाली ना स्वतःशी. त्यामुळे जरी एखाद्याला वाटलं की, म्हणजे मला असं वाटतं की की हे असं नाहीये, तर त्याने ते शोधायला पाहिजे आणि त्यातूनच नवीन काहीतरी येऊ शकतं आणि जे समाजाला उपयोगाला पडू शकतं, जसं की बुद्धांच्या बाबतीत झालं, जे महावीरांच्या बाबतीत झालं, असं मला वाटतं. कारण शेवटी विपश्यना हा बघितला तर जे ते करतात त्याच्यामध्ये श्वासावरच ते फोकस करतात. जे ध्यानयोगात आपण करतो साधारण तसंच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अनुभव वेगळा असू शकतो. एखाद्याला ते पटू शकत नाही, पण अंतिम त्याला तीच प्राप्ती झाली ना, बुद्धाला सुद्धा, असं मला वाटतं. वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे अनुभव असू शकतील नाही का योगाच्या परंपरेबद्दल. म्हणजे आता मनाली ताईंनी तर सांगितलं तुम्ही काय काय, पण इतर कोणाला त्यांचे काही अनुभव सांगायचे का? त्यांना परंपरेबद्दल काही वाटतंय का वेगळं? हा, नमस्कार बाबा आणि सर्वांना नमस्कार. मी प्रताप पाटील. आवाज येतोय का माझा? हो, येतो. हा. तर मी माझे थोडे अनुभव पण सांगेन आणि मला आता जे रूढी आणि परंपरा याच्याविषयी जे काही आत्ता कळलं तर त्याच्याविषयी मी 2 शब्द फक्त सांगतो. तर मला म्हणजे असं वाटतं की मी आता योगासनाचे प्रवीण आम्हाला योगासनं करायला शिकवली. 2-3 महिन्यापूर्वीच मी जॉईन झालो, 4 महिन्यापूर्वी. त्याच्या आधी योगासनं वगैरे केली होती किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पुस्तकं वगैरे वाचली होती आणि ते सगळं तुकड्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या. पण जसं प्रवीण बरोबर आम्ही योगासनं करायला लागलो, तर डेली बेसिसवर आम्ही योगासनं करायचो. योगासनं करत असताना जे प्रवीणने आम्हाला सांगितलं की तुम्ही योगासनं करत असताना तुम्ही जी काय आसनं करताय, म्हणजे पहिलं असंच वाटायचं की योगासनं म्हणजे जाऊन आपल्याला थोडासा काहीतरी एक शरीराला व्यायाम मिळेल आणि ठीक आहे, मग आपण 7 ते 8 आपण बसून राहतो. त्या वेळात प्रवीणचा जर क्लास आहे तिथे जाऊन आपण अटेंड करू आणि आपल्या शरीराला एक प्रकारचा व्यायाम मिळेल. मग तेवढंच पहिलं सुरुवातीला बघितलं गेलं, म्हणजे जॉईन व्हायच्या वेळी. आणि ज्यावेळी जॉईन झालो
तर योगासनं करत असताना एक वेगळ्या प्रकारचाच अनुभव यायला लागला. कारण प्रवीणनं काय सांगितलं की तुम्ही योगासनं करत असताना जे आसनं करताय त्या आसनांच्या बरोबर राहा. आता आसनांच्या बरोबर राहा म्हणजे काय हे सुद्धा अनुभवातून घेतल्याशिवाय ते कळणार नव्हतं. ज्यावेळी आम्ही आसनं करायचो तर आसनाच्या बरोबर राहायला लागलो आणि आसनाच्या बरोबर राहिल्यानंतर कळायला लागले की आपण ज्यावेळी एखाद्या गोष्टीच्या बरोबर राहतो म्हणजेच आपण थोडं जागृत अवस्था जे आपण शब्द वापरतो जागृत अवस्था आहे का काय असं वाटायला लागलं की आपण त्यावेळी जागा असतो ऍटलिस्ट आणि जे काय आपल्याला गोष्टी घडतायत आसनातून घडत असतील तर त्या कळायला लागतात. त्याच्यानंतर मग आमचं कसं व्हायचं की आसनं झाल्यानंतर पण परत डिस्कशन व्हायचं आणि त्या डिस्कशन मध्ये मग प्रवीण विचारायचं की काय क्वेश्चन तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील तर विचारा. मग त्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न यायचे आणि त्याच्यावर डिस्कशन व्हायचं. तर त्याच्यातून मग अजून बऱ्याच गोष्टी आम्हाला अशा कळायला लागल्या की जे प्रयत्नशील आपण म्हणतो की प्रयत्न कष्ट करून एखादी गोष्ट मिळवायची तर तसं नाही, न कष्ट करता मिळू शकते ती गोष्ट. तर ह्या गोष्टीचा आम्हाला जरा अनुभव यायला लागला आणि त्या प्रश्न उत्तराच्या याच्यामधून मेन गोष्टी आम्हाला काय कळायला लागली की जागृत अवस्था म्हणजे काय, आपण ज्याला जागृत अवस्था म्हणतो ती जोपर्यंत अनुभवात येत नाही तोपर्यंत ती आपल्या फक्त विचारात किंवा ऐक्यू किंवा बोलण्यातच असते फक्त. तर ते ज्यावेळी क्वेश्चन आन्सर्स मधून पण आम्हाला वेगवेगळे मेडिटेशन्स ऍक्च्युअली प्रवीणने शिकवले 4 प्रकारचे आणि त्या मेडिटेशन मधून हे लक्षात आलं की आपण मेडिटेशन याच्या आधी मेडिटेशन मी केले होते पण ते मेडिटेशन पुरतीच मर्यादित राहायची. तर आत्ताची ही मेडिटेशन आम्ही मेडिटेशन पण केली आणि त्याचबरोबर ही डे टू डे बेसिसमध्ये आपल्याला कशी आणता येतील तर ह्याचं पण मार्गदर्शन ऍक्च्युली प्रवीणच्या त्या सेशनमध्ये आम्हाला झालं. तर आता मी असं म्हणणार नाही की मी अगदी म्हणजे जागृत अवस्था प्रत्येक वेळेस आलेली आहे पण एवढं तरी झालेलं आहे की मध्ये मध्ये ती जागृत अवस्था येते. आणि दुसरी गोष्ट योगासनामध्ये हेही कळलं की तुमचं जे काही लिमिट आहे त्या लिमिट पर्यंत राहून तुम्ही गोष्टी करायच्या आहेत आणि गोष्टी करत असताना एखादी मी ज्यावेळी जागृत असताना मला जर गोष्टी कळत असतील तर त्या कळणाऱ्या गोष्टी कन्क्लूड करायच्या नाहीत, कारण कन्क्लूड केल्या तर फक्त ऑब्झर्व करायचे किंवा बघायचे त्या गोष्टी. तर मला असं वाटतं की ही आपण जे योग साधना म्हणतो म्हणजे परंपरा, म्हणजे मला असं म्हणायचं की जी परंपरा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ती बदलायचा किंवा त्याच्याविषयी विचार करायचा तुम्हाला त्याच्यामध्ये एक वाव आहे की तुम्ही स्वतः त्याच्यावर विचार करू शकता, ते अंडरस्टँड करू शकता, वाटलं तर त्याच्यामध्ये बदल पण करू शकता. पण जर ती व्यवस्थित समजली तर कदाचित बदल पण करायला लागणार नाही, कारण ती प्रॉपर समजून जर ती ठेवलेली असेल ती परंपरा तर बदल करायची पण गरज भासणार नाही. पण तीच गोष्ट जर रूढीच्या बाबतीत असेल तर रूढीमध्ये तिथं आपण एवढं समजून घेत नाही, जे काही सांगितलेलं असतं तेच फॉलो करायचा प्रयत्न करतो. तर आपण ही ज्यावेळी म्हणजे योगासनाचा अभ्यास करताना ही गोष्ट लक्षात आली की इथं मला बदलायला पण वाव आहे आणि मी माझ्यानुसार मी ती शिकायचा प्रयत्न करतोय किंवा ती शिकतोय. दुसरं गोष्ट याच्यामधून असंही आम्हाला शिकायला मिळालं की धरणं किंवा पकडणं जे आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीला आपण पकडून ठेवतो. पहिलं एवढं माहित होतं की सुख असेल तर दुःख येतं, पण ते सुख आणि दुःख, सुख आलं की दुःख कसं येतं हे कळलं नव्हतं. पण आता एवढं असं लक्षात येते की ज्यावेळी मी सुख म्हणतो तर याचा अर्थ मी त्या गोष्टीला पकडून राहिलो आणि ती मला गोष्ट हवीशी वाटायला लागली आणि मला जर ती हवीशी वाटणारी गोष्टला जर मी पकडून बसत असेल तर ज्यावेळी ती गोष्ट नसेल त्यावेळी दुःख यायचा चान्स आहे. तर हे जे एखाद्या गोष्टीला पकडणं किंवा सोडणं जे आहे ते सुद्धा ह्या योग साधना करत असताना लक्षात यायला लागलं. जर मी जागृत अवस्थेत असेल, कदाचित आताही मी पकडून ठेवतोय बऱ्याच गोष्टी, पण मी जागृत अवस्थेत असल्यामुळे मला ते कळतंय. म्हणजे मी असं म्हणत नाही की मी 4 महिन्यापूर्वीचा आत्तामध्ये फरक हाच आहे की 4 महिन्यापूर्वी कदाचित मी झोपलेल्या अवस्थेत होतो की मला बऱ्याच गोष्टी माझ्याकडून घडत होत्या आणि त्याची मला जाणीव नव्हती. आता घडणाऱ्या गोष्टी सेम घडत असतील, ऍक्शन सुद्धा सेम असतील, पण ते मला माझ्या जागृत अवस्थेतून त्या आलेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळी मी कधी जागा असतो त्यावेळी, म्हणजे ज्यावेळी जागा असतो आणि त्यातून जर काय माझी ऍक्शन बाहेर पडली तर ती जागृत अवस्थेतून आलेली आहे असं वाटतं. तर हे एक म्हणजे महत्वाचं ह्या 4 महिन्याचा आम्ही जो सेशन केला त्याच्यातून एक म्हणजे कळालं. आणि दुसरं एक असं आहे की आपण हे सगळे तुकड्यामध्ये आपल्याला बघायची सवय लागलेली असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला लोकांच्या बरोबर कसं राहायचं ह्यासाठी मला वेगळं काहीतरी शिकायला लागत होतं, किंवा मी मॅनेजमेंट कशी करायची याच्यासाठी मला वेगळं शिकायला लागत होतं. प्रोफेशनली मी कसं राहायचं यासाठी वेगळं काहीतरी मला शिकायला पाहिजे असं वाटायचं. आणि ह्या सगळ्यांचं जर आपण एकत्रित विचार केला तर योग साधना हीच आहे की जिथं तुम्ही फक्त जागृत राहायचंय, तिथं कन्क्लूड पण आपल्याला
म्हणजे करत बसायची गरज नाही. तुम्ही फक्त बघत राहा आणि बघत राहिल्यानंतर बऱ्याच गोष्टी तुमच्या गळून पडतील, बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील आणि जी आपली म्हणजे निद्रित अवस्थेत जे आपली काय प्रत्येक गोष्टीला बाहेरून आलेल्या गोष्टीला आपली जी काही रिॲक्शन जायची किंवा आतमध्ये पण जे काही चाललंय त्याची रिॲक्शनच जायची, कारण जागृत नव्हतं त्यावेळी मी. पण आता मी कदाचित जागा असल्यामुळे, जागृत अवस्थेत असल्यामुळे त्याला रिॲक्शन न म्हणता मी रिस्पॉन्स म्हणू शकतो, कारण सरासर जरा विचार करून गेलेली असेल कदाचित, त्यामुळे त्याला रिस्पॉन्स म्हणता येईल. पण आधीच्या केसमध्ये मी जागाच नसल्यामुळे ती रिॲक्शनच होती. म्हणजे माझ्या हातून जरी काही घटना घडली असेल आणि त्याच्यातून जी काही ऍक्शन बाहेर पडली असेल ती रिॲक्शनच होती, कारण मी आतमध्ये पण जागा नव्हतो आणि बाहेरून जरी मला काय आलेलं होतं त्याच्यातून जी काय बाहेर पडली ती पण रिॲक्शनच होती. तर मला असं वाटतं की म्हणजे परंपरा म्हणजे हेच आहे की जिथं तुम्हाला ह्याचं फ्रीडम दिलं जातं, तुम्ही किती शिकल्यानंतर तुम्ही त्यात बदल पण करू शकता त्याच्यामध्ये. आणि बदल आणि ती कदाचित व्यवस्थित कळली तर मगाशी जसं म्हणलं तसं बदल करावा लागणार पण नाही. पण तीच जर रूढीच्या बाबतीत तिथं म्हणजे रूढी सुद्धा एक कदाचित परंपरा बनू शकते जर ती आपल्याला व्यवस्थित समजली आणि म्हणजे ती बदलायला तयार असेल तर, असं मला ओव्हरऑल वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे सेशन सुरू केल्यानंतर बऱ्याच गोष्टी ज्या आधी कळल्या नव्हत्या त्याच्या कळल्या अशा वाटायला तरी लागलेल्या आहे. पण अगेन मी आता म्हणजे कन्क्लूड त्याला करत नाहीच आहे. प्रवीणचं ऑलवेज एकच वाक्य असतं की तुम्ही एखादी गोष्ट बघा, फक्त त्याच्यात तुम्ही ती कन्क्लूड करायला जाऊ नका लगेच, की कारण कन्क्लूड केलं तर तिथं थांबण्याची चान्सेस जास्त आहेत. मला कळलं किंवा मला समजलं, मी आता शब्द वापरले असतील की मला कळलं समजलं, तर ते मला कन्क्लूड म्हणून वापरायचे नव्हते, तर ते मला आत्ता फक्त जागृत अवस्थेतून कळलेलीच गोष्ट आहे. म्हणजे मी असं कारण मी ज्यावेळी कळलं असं म्हणेन किंवा कदाचित मी कन्क्लूड करायला गेल्यानंतर असं पण होऊ शकतं की मी एखादी गोष्ट कन्क्लूड केली की मी चांगला वागलो, तर त्याच्यात कदाचित त्या चांगला वागण्याचा माझा अहंकारामध्ये कुठंतरी जाऊन ते साचू शकतं. तर म्हणजे अशा ज्या फसव्या गोष्टी आहेत की जेव्हा आपल्या बाबतीत होऊ शकतात, त्या जागृत अवस्थेतून फक्त दिसायला पाहिजेत. आणि मला असं वाटायला लागलं की थोडं थोडं मला तर दिसायला लागलेलं आहे. तर नाही चांगलं आहे प्रताप. मला एक असं लक्षात येते बरं का ह्या बोलण्यातनं, की अंतिमंदिरमध्ये जे आपण शिकतोय आणि प्रवीणनी सुद्धा जे शिकलाय आणि ते आत्मसात केलंय, ते जेव्हा ते पास ऑन केलं जात आहे, ज्याला प्रताप पाटील किंवा इतर जे सहभागी होत आहेत, तर आपल्याला शांती मंदिरमध्ये जी विशुद्ध ज्ञान आणि अध्यात्माची परंपरा आपण आहे असं म्हणतो, तर त्या आता प्रतापरावांच्या बोलण्यात असं जाणवलं मला की शांती मंदिरची परंपरा प्रवीण मार्फत प्रतापपर्यंत पोहोचली आहे असं म्हणता येईल. आणि हेच त्याचं महत्व आहे. त्याचे जे परिणाम प्रतापराव आपल्याला सांगतायत ते सगळे अभिप्रेत असलेले परिणामच आहेत आणि त्या दिशेनेच आहेत. ते सांगण्याची शैली पद्धत त्याच्यामधनं सुद्धा आपण इथे ज्याला महत्व देतोय ज्या गोष्टींना, त्याचा अभिव्यक्ती त्यांच्या बोलण्यातनं होती अशी आपल्याला जाणवलं. म्हणून एका अर्थाने हे योग परंपरेचं जे महात्म्य आहे, महिमा आहे, तोच त्यांच्यापर्यंत पोहोचलाय असं म्हणता येईल. हो, धन्यवाद. नमस्कार बाबा, दीपक कांबळे बोलतोय. हो दीपक. ऍक्च्युली आता कसं झालं की बऱ्याच लोकांनी आपापले अनुभव सांगितले, पण आता ते रूढी, प्रथा आणि परंपरा ह्या 3 गोष्टी आहेत, 3 शब्द आहेत म्हणून आपण त्याला. तर रूढीचा मला असा अर्थ जाणवतो की जी काही पिढ्यानपिढ्यात चालत आलेली पद्धती आहे आणि म्हणजे माझा पूर्वज असं करत होता म्हणून मी असं करतो वगैरे असं झालं असेल ते, तर त्याला आपण रूढी म्हणू शकतो. आणि जसं प्रतापने सांगितलं की परंपरा म्हणजे काय की आपण जी काही रूढी आहे त्यामध्ये आपण विचार करण्याचा वाव आहे जिथं मला, तर ती परंपरा आहे. म्हणजे परंपरा ही रूढीपेक्षा चांगली म्हणता येईल. म्हणजे शेवटी काहीतरी प्रोसेस म्हणा किंवा त्याला पद्धती अशी असायलाच पाहिजे.
म्हणजे समाज जर का चांगला राहायला हवा असेल तर त्यामुळं परंपरेमध्ये हे आहे की आपण विचाराला मुभा देतं आणि ते आपण बदलू शकतो. आणि प्रथा आता थोडंसं मला हे होतंय की प्रथा ह्या दोन्हीच्या मध्ये येतं का, म्हणजे रूढी आणि परंपरा. प्रथा म्हणजे पद्धती असं म्हणता येईल का त्याला, समानार्थी शब्द? हा, तर एवढंच मला बोलायचं. म्हणजे तिथं अशा थीन अशा काहीतरी त्याचं डिव्हिजन जिथं होतं तिथं असं थीन लाईन्स आहेत की रूढी, प्रथा आणि परंपरामध्ये, असं म्हणता येईल का? म्हणजे प्रथा म्हणजे प्रोसिजर असं तुला म्हणायचंय का दीपक? हा, म्हणजे सम प्रोसिजर असं मी अर्थ घेतला त्याचा. शांती मंदिरमध्ये योगाची जी परंपरा म्हणता येईल, तर त्या परंपरेची खरंच वैशिष्ट्ये आहेत. आता बऱ्याच जणांच्याकडनं आली ऐकायला, आणि मला सुद्धा तसंच अनुभवायला आलंय की अजून एक वेगळी परंपरा अशी माझ्या लक्षात आली शांती मंदिर मधल्या बाबा आपल्याला जे शिकवतायत त्याच्यामधनं, जो योगाचा अभ्यास शिकवतायत, तर ह्या सगळ्या गोष्टी साधना करताना असणाऱ्या आहेतच की आपण आपल्या शरीर, मन, बुद्धी, भावना, आत्मा ह्यांच्या बरोबर, म्हणजे आपण करत असताना शरीराच्या बरोबर राहतोय, आपलं मनही त्याच्या बरोबर आहे जोडलेलं, ह्याचा जागरूकपणाने अनुभव घ्यायचा, ही एक आहे परंपरा. आणि अजून एक खूप वेगळी परंपरा बाबांनी जी तयार केलेली आहे, तर ते माझ्या अशी लक्षात आली की सहयोग इथे साधायला जो शिकवला जातोय ना, ते पण खूप वेगळी गोष्ट आहे असं माझ्या लक्षात आलं की आपण शिकायचंय आणि आपल्याला जो योगाच्या अभ्यासातनं, साधनेमधनं जो आनंद मिळतोय, तो इतरांच्या बरोबर आपण वाटून घेतोय आणि सहयोग साधतोय. तर हे बाबांनी जे स्वानंद सहयोग साधना म्हणून जी एक प्रकार योगामधला, म्हणजे योगातलीच तत्व घेऊन एक अभिजात जी परंपरागत चालत आलेली आहे, तीच तत्व सगळी तीच आहेत. पण त्यांचा जो सहयोग इतरांच्या बरोबर साधायचा, त्यामुळे माझीच कल्पना बदलली की मला वाटायचं की योग हा सगळा खूप वैयक्तिक अनुभवाची गोष्ट आहे. ती तर तशी आहेच आहे, पण शिवाय त्याचा सहयोग इतरांच्या बरोबर साधायचा आहे, आणि तो साधत असताना सुद्धा आपल्या शिकण्याचा भाग म्हणून आपण इतरांच्या बरोबर सहयोग साधतोय, हे मला शिकायला मिळतं इथे. आणि ती सुद्धा एका तऱ्हेने खूप चांगली परंपरा निर्माण केली आहे बाबांनी, असं मला म्हणता येईल. म्हणजे आप्पांच्या वेळेपासून ती होती, पण त्याच्यामध्ये थोडासा अजून बदल करून बाबांनी ते निर्माण केले, असं वाटतंय मला. बाबा, तुम्हीच ह्याच्याबद्दल अजून काहीतरी जास्त सांगाल का? नाही, आता एक मला वाटतं बोलता बोलता कोणीतरी थांबलं, ते मी बघत होतो. विनायक यादव. हा, बरोबर. नाही, वंदना उकिडवे किंवा वैजयंती अभ्यंकर, त्यांचं हे दिसतं नाव, पण त्यांनी सुद्धा त्यांचं काय वाटतं सांगायला हरकत नाही. विजय राणे एक बोलता बोलता थांबले असं वाटलं. नमस्कार बाबा, मी वंदना उकिडवे बोलतेय. बोला. मी फारच काय म्हणतो आपण, लहान आहे, किंवा माझा प्रवास अगदीच छोटासा आहे या सगळ्या बाबतीतला. आणि मी सगळ्यांचा प्रवास लहान असताना सुरू होतो. आणि मी अशी प्रत्यक्ष कधी शांती मंदिरात येऊ नाही शकले, कारण का मी पुण्यात राहत नाही. पण ह्या ऑनलाईन ह्याच्यामुळे मी या संपर्कात आले. आणि मला असं वाटतं की
परंपरा म्हणजे तुम्ही जे सुरू केलं किंवा योग मंदिराची जी विचारधारा, एक ज्याला आपण सेट ऑफ थॉट्स म्हणतो किंवा एक एक जी सुरुवात आहे, ती प्रत्येकात आपल्या वेगळ्या पद्धतीने आणि त्याच्या त्याच्या क्षमतेने झिरपते आणि जिरते. आणि मग तिचा प्रत्येकाचा आपल्या खोलीनुसार तिची अभिव्यक्ती आणि आविष्कार वेगळा असेल. पण ही जी सुरुवात आहे, ही ज्या विचारांवर तुम्ही सुरू केली आहेत किंवा शांती मंदिराने सुरू केली आहे, तीच पुढे नेतायत प्रत्येक जण. आणि तिची अभिव्यक्ती आणि आविष्कार प्रत्येकाच्या आपापल्या क्षमतेने असणार आहे. पण मूळ गाभा हाच आहे आणि तो खूप चांगला आहे. थँक्यू. वैजयंती अभ्यंकर एक बोलता आणि राणे, विजय राणे. हा, नमस्कार बाबा, मी विजय राणे बोलतोय. ऍक्च्युली मी आत्ता जॉईन झालो जस्ट, कारण मला लेट झाला, शक्य नव्हतं मगाशी. आत्ता जस्ट जॉईन झालो त्यामुळे कदाचित माझं नाव फ्लॅश झालं असेल. वैजयंती अभ्यंकरांना काही म्हणायचं असलं तर म्हणता येईल. हे आपले नमस्कार बाबा, मी वैजयंती अभ्यंकर. खरं सांगायचं तर अशा या रूढी परंपरा याच्याबद्दल विचार करण्यासाठी म्हणजे मला अजूनही खूपच माझं मत तपासायला लागेल, कारण मी आत्ताच अशी जॉईन झाली आणि या बाबतीत असा विचार करायचा म्हणजे अजून माझी ती पातळी नाही असं मला वाटतं. तर नेक्स्ट टाइम कसं कधी असं असेल तर मी त्याचा जरा विचार करीन आणि सांगेन. बरोबर. पण म्हणजे ऐकून ऐकून आता थोडंसं एक आपण त्याच्या मध्ये विचार करू शकतो असं एक अंदाज आलेला आहे. त्यामुळे करीन मी नक्की विचार त्याच्यावर. काही आपण शिकायला घेतलं की कधीतरी आपण त्याची सुरुवात करतो, त्याला आपण अगदी बाल्यावस्थेत असतोय जरी मान्य असलं तरी सुद्धा त्या बाल्यावस्थेत असताना सुद्धा काही प्रश्न निर्माण होत असतातच ना त्याच्याविषयी. आणि त्याचं हे करणं, निराकरण करणं त्या प्रश्नांचं, हे त्या वेळची ती गरज असते ना. अशा त्याच्याकडे बघता येतं की मी आत्ताच सुरू केलं, मला अशी कल्पना नाही, पण ऐकत असताना मला काही काही गोष्टी अशा लक्षात येत आहेत आणि त्या अशा आहेत असं म्हणता येऊ शकतं. म्हणजे नक्की. आणि एक अगदी किरकोळ असं उदाहरण म्हणलं तर आता शिकवताना एखादा आपण म्हणतो की हे असं काढा तुम्ही, तर साहजिकच मुलं विचारतात की का असं काढायचं, तर ते नाही मला माहिती, अशी परंपरा आहे किंवा असं ते पूर्वीपासून तर सांगत आले की हे असंच काढायचं आहे. तर तेव्हा आपण त्याचा असा विचार केलेला नसतो की बाबा हे का असं सांगितलं असेल. बरोबर. तर ते म्हणजे इतकं खूपच असं ढोबळ उदाहरण आहे परंपरेच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर. नाही बरोबर आहे ना. ते त्या पातळीवरती ते गोष्टी सगळ्या बरोबरच असतात आणि ते जोडत पुढे जातो ना आपण. हो. धन्यवाद. हा, नमस्कार बाबा आणि सर्वांना मनापासून नमस्कार. प्रथमप्रमाणे मी पण प्रवीण सरांच्याकडून सध्या योग साधना शिकतोय. खूपच नवीन आहे. पण जर साधनेच्या आधी म्हणजे जेव्हापासून आम्ही करायला लागलो त्यात जे कळायला लागले आणि त्याच्या आधी जर कोणी मला विचारलं असतं की परंपरा म्हणजे काय, तर मी अगदी 1-2 मिनिटाचा विचार पण न करता म्हणलं असतं की साखळदंड. कारण लहानपणापासून तसंच की बाबा ही आपली परंपरा आहे आणि तू असं काय करतोय, किंवा ते इतकं निगेटिव्हली बिंबित झालं होतं मनावर की परंपरा म्हणजे ते साखळदंड आणि एकदा आपण ती फॉलो केली की त्यातनं काही आपल्याला बाहेर पडता येणार नाही. आणि आता जसं म्हणजे इव्हन सुरुवातीला ललिता ताईंनी सांगितलं होतं की म्हणजे त्यातून मग ते बंडखोरी निर्माण होते, कारण ते प्रश्न विचारले की मग त्याचे उत्तर मिळत नाहीत आणि मग ते असं थोडंसं शांत बसवलं जातं आणि त्यातून ती क्युरिओसिटी अजूनच हे होते. आणि त्यामुळं मग काय होतं की त्या परंपरेबद्दल मग खूप वाईट किंवा म्हणजे तिरस्काराची भावना पण कधी कधी निर्माण होते. पण आता तसा विचार करायला गेला तर म्हणजे
डे टू डे लाईफ मध्ये जर आपण असं बघितलं की एखादा डॉक्टर आपला फॅमिली डॉक्टर असतो, किंवा आपण खरेदी करायला जातो सोन्या चांदीच्या दुकानात, तर त्यांची अशी 100 वर्षांची वगैरे परंपरा असते, किंवा एखाद्या कंपनीचं कल्चर असतं. ती कल्चर म्हणजे पण एक परंपरा असते. म्हणजे टाटा कंपनीचं एम्प्लॉईंच्या बाबतीत असणारं ते स्ट्रॉंग कल्चर आहे, किंवा तो स्ट्रॉंग विश्वास आहे. तर ह्या तिन्ही, म्हणजे डॉक्टर असो किंवा खरेदीला गेलेलो असो किंवा हे कंपनी असो, तर ह्या सगळ्यांच्या मध्ये मला असं वाटतं की सगळ्यांनी तो अनुभव, म्हणजे त्या त्या पिढीने तो अनुभव घेतलाय, आणि ते खूप खूप वर्षांचं नातं आहे. म्हणजे इव्हन डॉक्टरांच्या पण बाबतीत आपण बघितलं की अरे, हे माझ्या आजोबांच्या वेळी पण त्यांचे वडील डॉक्टर होते, आणि आता त्यांना सगळे जीन्स आपले माहिती आहेत, किंवा त्यामुळे ते अचूक, आणि त्यांच्याकडे विश्वास आहे. म्हणजे माणसांना माहित असतं की मी आता गेलो तर डोळे झाकून मी बरा होणार. तर तसंच इव्हन दागिने असो किंवा कुठल्याही खरेदीला असो, तर आपण डोळे झाकून जातो, पण आपल्याला माहित असतं की आधीची वस्तू होती ती मी इतकी वर्ष वापरली आणि ती खूप चांगली राहिली आहे, आणि त्यामुळे ते एक बॉन्डिंग निर्माण झालेलं असतं, आणि त्यामुळे मग तो एक आपुलकीचं नातं निर्माण होतं. म्हणजे डॉक्टर बद्दल असेल, कंपनीबद्दल असेल, किंवा एखाद्या दुकानाबद्दल असेल. तर तसंच त्या कंटेक्स्ट मध्ये जर आपण शांती मंदिर किंवा तुम्ही चालू केलेली जी परंपराकडे बघितलं, तर असं जाणवून येते की म्हणजे हे सगळे योग साधक आहे, किंवा आम्ही जे नवीन जॉईन झालेले आहोत, तर आम्हाला जे अनुभवात येत आहे, आणि ते बाकीचे जे खूप योग साधक आहेत ते खूप वर्षापासून त्या अनुभवात आलेले आहेत, त्यामुळे ते त्यांना ते आतूनच माहीत झाले की हे हे काम महत्वाचे आहे, त्या सगळ्या गोष्टी. आणि आणि परंपरेचा अर्थ तसा लावायला गेला तर मग कोर व्हॅल्यूज असं त्याच्याकडे बघितलं जात आहे, की ह्या कोर व्हॅल्यूजचं महत्व अनुभवून ते त्या व्हॅल्यूज पडताळून बघणे स्वतःच्या जीवनामध्ये, आणि त्या कोर व्हॅल्यूज कुठेही डिस्टर्ब न करता ते त्या त्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्यामुळं त्याला त्यातून कळणारे ट्रान्सपरंट जे विचार आहेत, किंवा त्यातून ते बोध येणे, जी गोष्ट आपण म्हणतोय, म्हणजे ते अजून मला एवढं क्लिअर नाहीये, पण तर तो म्हणजे ह्या अनुभवामुळं ते दृढ झालेली जी गोष्ट आहे, आणि ते त्याला परंपरा म्हणता येईल का, असं थोडंसं मला वाटतं. म्हणजे हे सगळ्यांनी पण ऐकलं की कोर व्हॅल्यू जपणं आणि त्याच्यावर आधारित जे काही कृती बसवलेल्या असतील त्या कोर व्हॅल्यूजवर आधारित, तर त्याला एक वेगळं रूप प्राप्त होतं, आणि त्याला परंपरा म्हणता येऊ शकतं, असं म्हणता येईल का? पटतंय सगळ्यांना की काहीतरी कोर व्हॅल्यू आहे? आता योगाची सुद्धा काहीतरी कोर व्हॅल्यू आहे, ती काय आहे? तर ती ही आहे ना की आपल्यामध्ये मूलभूत स्वरूपाचं ज्ञान व्हावं सगळ्या स्वतःविषयी आणि अस्तित्वाविषयी, आणि त्याचा एक नैसर्गिक परिणाम म्हणून आपल्यात आंतरिक परिवर्तन व्हावं, आपली दृष्टी बदलावी. हे त्याची कोर व्हॅल्यू आहे योगाची. तर ती योग्य प्रकारे जर जपली जात असेल काही कृतीच्या द्वारे, काही साधनेच्या द्वारे, तर मग ती परंपरा झाली. म्हणजे सर्वश्रेष्ठ असं जे कृतीची जी एक मालिका असते त्याला आपण परंपरा म्हणू शकतो. तर महत्वाचं काय आहे योगामधलं? तर आत आपण जोडलेलं असणं आणि बाहेरही जोडलेलं असणं, सगळ्या पातळ्यांवर एकसंधपणा आत निर्माण होणं, आणि त्याचीच अभिव्यक्ती बाहेर होणं, बाहेरच्या जीवनात. आणि जोडले पण जे आहे तर ते आपल्यातलं कळावं आणि बाहेरचं कळावं, याच्यासाठी जी काही एक साधनेची बैठक आहे, तर ती जर समजून घेऊन ती केली तर ती परंपरा फॉलो करणं एक जिवंत अनुभव असतो तो. पण नुसतंच मेकॅनिकली केलं, समजून न घेता केलं, तर मग ती परंपरा न राहता रूढी राहते, होते, असं म्हणता येईल का? लक्ष्मी खोडबोलेंना पटतंय का म्हटलंय? हो बाबा, असं वाटतंय. नक्कीच म्हणता येईल असं. हा. मी बोलू का थोडं?
हो. हा मला काय वाटतं की बाह्य जगत जे असतं, बाहेरचं जे जग असतं, तर त्यामध्ये आपल्याला माहिती असतात की स्टँडर्ड्स असतात. आता उदाहरणार्थ बाजारामध्ये जर का आपलं मटेरियल घ्यायला गेलो, स्टील, कॉपर, तर अशी स्टँडर्ड्स असतात की ISI स्टँडर्ड, डीन स्टँडर्ड, BS स्टँडर्ड, आणि त्या स्टँडर्डशी कन्फर्म केलेलं मटेरियल आपण ते रिक्वायरमेंट प्रमाणे घेत असतो. आता हे जे योग हा जो विषय आहे आणि त्यामध्ये जे आहेत तर ते सगळे लिव्हिंग बिईंग्स आहेत आणि त्यामधून असे काहीतरी ब्रेन वॉश केलेली लोक अशी बाहेर येणं असं अपेक्षित नाहीये. तर ऍक्च्युली काय आहे की आतलं जे काही व्यक्तिमत्व आहे किंवा ह्यांनी खूप चांगला विचार मांडला सचिन पाटील यांनी की ज्या कोर व्हॅल्यूज ज्या आहेत, किंवा हे ऐकून सुद्धा मला खूप आनंद झाला ह्यांचं भाषण, ते जे बोलले, तुम्ही म्हणालात की प्रवीणने खूप चांगल्या प्रकारे ती विशुद्ध ज्ञानाची परंपरा पोचवलेली आहे असं ह्यांच्या बोलण्यावरनं दिसतं. ते पाटीलच ना, त्यांनी जे सांगितलं तर त्या कोर व्हॅल्यूज ज्या असतात त्या असतात, आणि पण त्याचबरोबर फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन पण असतं. असं ते असं स्ट्रेट जॅकेट नसतं, असं काहीतरी ते चिलखत घातलेलं नसतं, आणि त्याचबरोबर तो वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर असतो, आणि एकंदर त्या कोर व्हॅल्यूजच्या भोवती बंदिस्तपणा पण नसतो, आणि त्यामध्ये राहूनच कसं क्रिएशन करायचं ह्याची एक पद्धतीची एक आपल्याला ऊर्जा मिळते म्हणूया, किंवा आपल्याला क्रिएटिव्ह राहायचं असलं तर क्रिएटिव्हिटीसाठी लिमिट्स काय आहेत, कुठल्या लिमिटमध्ये राहून क्रिएटिव्हिटी करायची, तर ह्या सगळ्या गोष्टी या परंपरेमुळे शक्य होतात असं मला वाटतं. खरंय. मला ना ह्या नवरात्रामध्ये आता जे म्हटलं जातं ना, दुर्गेचा पाठ म्हटला जातो, तर त्याच्यामध्ये या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, बुद्धिरूपेण संस्थिता. तर पाठ म्हणजे नुसतं यांत्रिकपणाने पठण असं करण्याच्या पेक्षा आज ते वाचत असताना माझ्या लक्षात आलं की हे किती सुंदर आहे. ह्या पाठामध्ये सांगितलेलं की प्रत्येक प्राणीमात्रामध्ये, चराचरामध्ये ही देवीच जे सगळं जो इसेन्स आहे, देवीचं जे अंतस्वरूप आहे, तर ते शक्तीच्या रूपात आहे, बुद्धीच्या रूपात आहे, निद्रेच्या रूपामध्ये आहे, शांतीच्या रूपात आहे. म्हणजे हे असं कधी आपण विचार तरी केलेला असतो का की निर्जीवामध्ये सुद्धा हे कुठल्या तरी स्वरूपात असेल? म्हणजे मग शोध घ्यावासा वाटतो त्याच्यातून की खरंच कसं असेल, सजीवांमध्ये सगळ्या कशा असतील ह्या गोष्टी. तर म्हणजे की आपण जे परंपरेने तसं म्हटलं तर ही रूढी आहे की दुर्गेचा सप्तशतीचा पाठ म्हणणं सगळ्या भारतभर लोक म्हणतायत आज ते. पण त्याच्यामध्ये आपण जर का विचार करून पाहिला तर त्याच्यामध्ये किती गोष्ट दडलेली आहे की बाबा आता म्हणाले तसं सगळ्यांची जोडून घ्यायची, बाहेरनं पण आणि आतनं पण जोडून घ्यायचं, की त्यांच्या प्रत्येकाच्या आतमध्ये हे काय आहे लपलेलं, तर त्याचा शोध घ्यावासा वाटला आज होता. तर योगाच्या परंपरेमध्ये म्हणजे योगाच्या बरोबर अध्यात्माची पण आहेच ती परंपरा की योग आणि अध्यात्म काही तसं म्हटलं तर उद्दिष्ट एकच आहे दोन्हीचं. त्याच्यामुळे तेच ह्या दुर्गेच्या पाठामध्ये पण मला दिसलं असं मला वाटलं. चांगलं सगळ्यांचा सहभाग सुरू झालाय. त्यांनी जरा वेगळे पैलू समोर आले, परंपरा, रूढी, प्रथा, याचं एक चालना मिळाली. म्हणजे आपण हे लक्षात ठेवूया की आज जशा प्रकारे ती चर्चा पुढे गेली, सगळ्यांचा आपापलं मत त्यांनी मांडलं, कोणी फार आग्रहीपणाने मांडलं नाही, पण आपल्याला जे पटलंय ते मांडलं. त्याचं सगळ्यांनी त्याच्यावरती विचार प्रत्येकजण करायला लागला, आणि मग त्याला प्रतिसाद म्हणून काही उत्तरं दिली गेली. प्रत्युत्तर नाही, तर प्रतिसाद म्हणून उत्तरं दिली गेली. कारण प्रत्युत्तरामध्ये कुठेतरी वाद घालणं असं असतं, ते वादाचं स्वरूप आलं नाही,
तर जाणून घेण्याचं स्वरूप आपल्या आजच्या या सगळ्या एपिसोडमध्ये सगळ्यांचा सहभाग समजून घेणं आणि समजून सांगणं अशा स्वरूपाचा राहिला. इथे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आणि ह्यालाच आपल्याला महत्व द्यायचं आहे. कारण ह्यांनी जे प्रबोधन होतं ते प्रबोधन आपल्याला साधनेच्या दृष्टीने फार महत्वाचं असतं. म्हणून मी जे सक्रिय सहभागी झाले त्यांचं मी अभिनंदन करतो आणि जे त्या बॉर्डर लाईनला आले की आता आपण सहभाग घ्यावा पण तो काही कारणाने घेतला नाही, तर त्यांना असं जर लक्षात आलं असेल की हा प्लॅटफॉर्मच असा आहे की जिथे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे पूर्ण, तर त्यांनी ह्या स्वातंत्र्याचा लाभ घ्यावा पुढच्या वेळेला. आणि जे आज बोलले त्यांनी सुद्धा बोलतं राहावं पुढच्या वेळेला, असं मला तुम्हाला सुचवावंसं वाटतं. आणि आपलं वेळ जरा झालाय जास्त, पण चांगल्या कारणासाठी रमले होते सगळे ऐकण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये, म्हणून थोडासा वेळ जरी जास्त झाला तरी तसं बिघडत नाही. कारण इतकं काही आपलं अगदी असं टाइम टू टाइम सगळं असतं असं नाहीये. त्यामुळे त्याचा लाभ आपल्याला घेता आला, ही खूप चांगली गोष्ट झाली. आणि हेच आपल्याला प्रक्रिया कायम चालू ठेवायची आहे. आणि हे प्रबोधनाची, चिंतनाची, मननाची, अभ्यासाची, अध्ययनाची प्रक्रिया आहे आणि त्याचे परिणाम हे खूप दीर्घकालीन असतात. आणि ही एक आपण शनिवारची चालना घेतल्यानंतर पुढच्या शनिवारपर्यंत थांबायचं नाही, तर ते चालनेचं प्रतिबिंब त्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी, त्याचं मर्म समजून घेण्याकडे लक्ष आपलं वळवणं या दृष्टीने जर झालं तर मग चर्चा ह्या योग्य दिशेने चालल्यात असा अर्थ होईल. आपल्या जीवनात आपण परंपरा, रूढी आणि या ज्या आज आपण बोललो त्याच्यात आपलं चिंतन झालं आता या आठवड्यामध्ये, येत्या आठवड्यात. तर त्याचा अर्थ असा झाला की आपल्याला विचारांना चालना मिळाली आणि शोध घ्यायला एक आपल्याला प्रेरणा मिळाली. विचारांना चालना मिळणं आणि शोध घ्यायला प्रेरणा मिळणं हे दोन्ही जर साध्य झालं तर मग आपण या प्लॅटफॉर्मचा खूप चांगल्या प्रकारे आपण त्याचा लाभ घेतोय असा अर्थ होईल. तसा सगळ्यांनी घ्यावा असं मला खूप आग्रहाने सुचवावं असं वाटतं. आपला तोच हेतू आहे, म्हणजे की उहापोह व्हावं, मंथन व्हावं विचारांचं, सगळ्या बाजूनी विचार कसा करायचा असतो याचा एक वस्तुपाठ मिळावा सगळ्यांना आणि सगळ्यांचं भलं व्हावं असं. त्या अशा चिंतनामुळे सगळ्यांचं भलं व्हायला मदत मिळते, तशी ती मिळावी अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांना, तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार करतो मनापासून आणि प्रार्थना म्हणून आपण समारोप करूया. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा ॐ शान्ति शान्ति शान्तिः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
नमस्कार. हो नमस्कार प्रतापराव. बाबा नमस्कार. हो नमस्कार. ठाणेकर. हो नमस्कार. नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. नमस्कार बाबा. हो नमस्कार. नमस्कार बाबा. हा नमस्कार संचिता. नमस्कार बाबा. नमस्कार वंदना.